पाठ 3. धार्मिक समन्वय. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि याचीच दखल घेऊन भारतीय संविधानानं सर्व धर्म समभावाचं तत्व स्वीकारलंय आणि मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये सुद्धा या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यावर विशेष भर होता, पण मध्ययुगात मात्र हे दोन्ही मार्ग मागे पडले आणि भक्ती मार्गाला महत्त्व आलं. भक्तिपंथांनी संस्कृत भाषेऐवजी सर्व सामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाला असं मानतात. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयाला आल्या. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णुभक्त होते. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचं महत्त्व सांगितलं. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानलं आणि सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. त्यांना हिंदू मुस्लिमांचं ऐक्य साधायचं होतं. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचं महत्त्व सांगितलं. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत झाले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातल्या सर्व सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. संत रोहिदास हे महान संत होते. त्यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलं आणि त्यांचा विषय कृष्ण भक्ती. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीतं रसाळ आहेत. संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार आपल्याला आढळतो. कर्नाटकात बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार करून जातीभेदाला विरोध केला आणि श्रम प्रतिष्ठेचं महत्त्व सांगितलं. त्यांचं प्रसिद्ध वचन काय कवे कैलास याचा अर्थ श्रम हाच कैलास. त्यांच्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग होता. अनुभव मंटप या सभागृहात होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होत असत. बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेत केलेल्या रचनांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. महानुभाव पंथ. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ प्रवर्तित केला. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु. संस्कृतऐवजी त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं. विदर्भातील रुद्धिपूर हे या पंथाचं महत्त्वाचं स्थान. गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु. धार्मिक समन्वयाचा एक प्रयत्न म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. सर्वांशी सारखेपणाने वागावे ही त्यांची शिकवण. हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य साधावं म्हणून त्यांनी उपदेश केला. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र ग्रंथ. गुरु नानकानंतर शिखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु आणि त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. सूफी पंथ. सूफी हा इस्लाममधील एक पंथ ज्याची शिकवण परमेश्वर प्रेममय आहे आणि प्रेम आणि भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोचता येतं. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सूफी संत होत. सूफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झालं. भारतीय संगीतात सूफी संगीत परंपरेने मोलाची भर घातलीय. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे.